आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आयो. सुंदर वाटेल बरा. आता अक्षर येईल बघ गोळी घेऊन. हा थोडा वेळ सहन कर बाळा. थोडा आहे. सॉरी मॅडम, अगं बघ ना किती त्रास होतोय त्याला. मी लगेच गोळी देते. मला माहित नाही कशी काय राहिली माझ्या पर्स मध्ये. ठीक आहे. छोटे मालक, आयो. आई मॅडम, गोळीचा असर व्हायला लागला की वाटेल बरं त्यांना. तुम्ही नका काळजी करू. येते मी. अक्षरा, अगं काय होतंय? तू बस बरं, बस इथं. किती धावपळ करशील? सकाळपासून काही खाल्लं बी नाही आहेस. नका काळजी करू मॅडम. मी घरी जाऊन जेवते आणि विश्रांती घेते, आणि उद्या सकाळी लवकर येईन. थांब, आता जरा माझं ऐक. तुला वाटतंय ना का आपल्या सुंदरनं लवकर बरं व्हावं? मग तू इथेच राहा. अगं येण्या जाण्यामध्ये तुझीच दमछाक होतीये. ऐक माझं, तू आणि शर्वरी इथेच येऊन राहता. सॉरी मॅडम. मलाही वाटतं की छोटे मालक लवकरात लवकर बरे व्हावेत. त्यासाठी त्यांची जी काळजी घ्यायला लागेल ना, ती मी पूर्ण घेईन. त्यात मी कुठेच कमी नाही पडणार. पण प्लीज मला इथे थांबायचा आग्रह नका ना करू. अगं पण सोयीचं आहे ते. नाही मॅडम, मला आता इथे परत नाही यायचंय. आणि बस झालं आता. अजून कोणाकडनं माझा अपमान करून घ्यायची मला आता इच्छा नाहीये. मी इथे येऊन जाऊन करीन ते फक्त तुमच्यासाठी आणि छोट्या मालकांसाठी. त्यासाठी मला किती त्रास झाला तरी चालेल. येते. छोटे मालक, असं कशाला उठायचं? कुठे लागलं असतं म्हणजे?
अगं अक्षरा, मला लय ताण लागली होती बघ, पाणी पाहिजे होतं म्हणून मी हो पण मग कोणाला तरी हाक मारायचीत ना, इतकी माणसं आहेत घरात. आता मला यायला जर वेळ लागला असता तर. तू येळेत पोचलीस ना, हेच भारी आहे बघ. आणि जी गोष्ट घडलीच नाही त्याचा कशाला विचार करायचा. पाणी पाणी हवं होतं ना तुम्हाला? हा, मी भरवते. हा नाद गोळा लय भारी झालंय बघ उपीट. अक्षरा, तू माझ्यासाठी आहे ना रोज नाश्ता घेऊन येत जा. मला आहे ना तुझ्या हातचं खायला लय आवडतंय बघ. तुम्हाला आवडतं ना, मी रोज घेऊन येईन. खरंच माझ्या आवडीचा एवढा विचार करशील? अरे वा, पेशंटसाठी स्पेशल नाश्ता काय? आणि आम्ही पेशंटसाठी बाहेर एवढं फिरतोय, आमच्यासाठी काही नाही. असा काही स्पेशल नाहीये नाश्ता, उपीटच आणलंय आणि सगळ्यांसाठी आणलंय. ओ रिअली? बारक्या, तो डबा घे आणि सगळ्यांना उपीट दे बरं. होय होय. हे बरं, तू त्याला भरवणार आणि आम्ही आमच्या हाताने घ्यायचं? अरे नाही, पाणी दे की. हे घ्या, हे घ्या, पाणी प्या सावकाश. बारक्या, चल आपण बाहेर जाऊन सगळ्यांना नाश्ता देऊया आणि आपण पण बाहेरच करूया नाश्ता. कशाला, इथंच खाऊया की. बारक्या, चल बाहेर. काय तू माझ्या भावाला भेटू बी देईन तू. आम्ही देऊन आलो नाश्ता सगळ्यात. चल चल चल. तिला मला येळ मिळावा म्हणून समजून केवढी काळजी घेतात बघ. उपीट संपलं नाही अजून. खरं सांगू काय, तू असंच मला भरवत राहावंस असं वाटायलंय बघ मला. अगं नाही म्हणजे तेवढं नाचपुळा उपीट झालंय म्हणून म्हणतोय मी. हा शर्वरी कशी नाही आली का अजून? मला उशीर होईल म्हणून मी आधी आले, तिला नारळ पाणी आणायला पाठव. ती येतच असेल. अगं अक्षरा, तिला कशाला उगाच त्रास? हा असू दे ना, त्रास कसला, येईल ती इतक्यात. चल. हे गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी रोज असं दर्शन दिलं ना, माय गॉड, माझी सकाळ ना एकदम फ्रेश होईल.
काय पिशवीत? शरू काय पिशवीत? अगं, दाखव ना, दाखव ना. हो, शाळा सुंदरसाठी. आणि माझ्यासाठी काही नाही. ऐक ना, रोज टिफिन घेऊन अशीच येशील? हे यो भिकारडा हित बी उलटला वय. याला दाखवतेच उर्वशी काय चीज आहे ती. होय, कोण आहे? चोरासारखा घरात का घुसायलायस? अहो ते मी हे हे, भीक मागायची नव तुला? उमऱ्या बाहेर राहून भीक मागायची. मालक फिरतो गल्लीला आणि बोका बसतो चुलीला. आज कुठं असं काय नाही हो. मी ते उलट उत्तर देतोस मला? भीक हवी नव तुला? काय मिळणार नाही भीक. चालायला लाग, चाल. मामी, अगो बाई, ही असली भिकारडी माणसं तुझ्याच ओळखीची असणार की. असणारच गो. आता रस्त्यावर जन्म गेला म्हणल्यावर असणारच. तोंड सांभाळून बोला मामी. मामा आहे तो माझा. बाई बाई, युवान मामा आहे वय तुझा? मला वाटलं कोणतरी भिकारडाच आहे. खरं सांग अक्षरा, आता ह्यांच्या अवताराकडे बघून कुणाला बी तसंच वाटल की. हा, बरं असू दे. तुझ्यासाठी हे घर म्हणजे धर्मशाळा चालय. कुणी बिया कवा बिया कुणाला बी घेऊन या. चालू दे तुमचं. बाई बाई, माझं चुकलं. मी यासनी ओळखलं नाही. चालू दे हा तुमचं. मामा आणि बातचीतच चालू दे. मामा, तू नको वाईट वाटून घेऊस. त्या तशाच आहेत. असू दे ग. मी सुंदर मालकांची चौकशी करायला आलो. ते बरे आहेत आता. तू तू ये ना, बस ना. न ग, आपली जागा हुमऱ्याबाहेरच बरी. ये तुम्ही. तू तुझं आवरलं की ये तू. हा, शरू, अगं हे सर्वरी दुखतंय नव तिथं. आणि काय ग, किती आहे? केव्हापासून मी वाट बघायलोय. शरू, थट्टा नको हा. मी असताना तू कशाला म्हणजे? अगं अक्षरा, थट्टा करायला येते एवढं तरी सोच की. काही नकोय थट्टा करायला. अगं खरंय, काही नकोय थट्टा करायला.
जेवणाच्या वेळी तर नकोच नको. चल जेवून घे. अगं आत्या नको ना ग. अगं मी अक्षरानं बनवलेलं ना उपीट खाल्लंय बघ. एकदम पोट जाम झालंय बघ. पोट फुटायची वेळ आली माझी आता. बरोबर आहे बाबा. अक्षराने आणलंय म्हणल्यावर पोट फुटस्तवरच खाणार आहेस तू. आता काय मालिशने बी पोट भरलं असेल तुझं. आत्या नाही नाही म्हणता म्हणता तुम्ही पण मुस्करी करायला लागलात हा. अगं मस्करी हवीच ना लोणच्या सारखी. बर ठीक आहे, नको खाऊ. सुंदर, आज तब्येतीत सुधार वाटतोय बघ. अरे नंदा मावशीचा कॉल आला होता. तू कसा आहेस विचारत होती. अयो नंदा मावशीचा फोन. मग मला का ना दिलास. अरे तू झोपला होता. थांब आत्ता कॉल लावते. हा कर कर. हा वस्तू बोल. हा अगं सुंदर बोलणार आहे तुझ्या संग. 1 मिनिट देते. हा बर. हॅलो बोल मावशी. सुंदर, अरे कसा आहेस तू. हा तू तिथनं नाशकातनं गोळा झाडू नकोस. इथं ये पहिली. किती वर्ष झाली तुला आठवण नाही आलोय माझी. अरे हो बाबा, येते नक्की येते. हा आणि बरं का एकली येऊ नकोस हा. माझ्या भावाला बी सोबत घेऊन ये. अरे तो कसा येणार बाबा, त्याचा बिझनेस आहे ना. तरी सुद्धा मी नक्की विचारते त्याला. मी मात्र येते बरं का. हा आणि मावशी येताना आहे ना लय लय म्हणजे जाईल लय जास्त फळं घेऊन ये. हा काय अगं मी आजारी आहे ना म्हणून सांगते. हो भरपूर फळं घेऊन येते छान मळ्यातली. ठीक आहे बरं, ठेवू आता फोन. काळजी घे बरं. हा हे ठेव ठेव. छोटे मालक चला गोळ्या घेऊन टाका म्हणजे मला निघता येईल. अगं एवढी काय घाई आहे. म्हणजे अगं म्हणजे असं ठासण्याची बंदूक ठासल्यावानी बघू नकोस ना माझ्याकडं. हे बघ मी आत्ताच जेवलो आहे की नाही. नंतर घेतो की गोळ्या. आणि तू बी थांब की जरा ये. नाही मला ए अक्षरा मला इथं कोंडल्यावानी होते बघ. मला बाहेर घेऊन चल. बाहेरून आलो ना की मी गोळ्या घेतो. बाहेर नाही नाही आजच्या दिवशी तरी हालचाल करता येणार नाहीये तुम्हाला. जरा सोसावं लागेल. हं? फक्त पाय दुखेल म्हणून हो. अगं अक्षरा फक्त पाय मुरगळलाय माझा. बाकी काय नाही झालंय. आणि खरंच ग लय घुसमटाला झालंय बाई इथं मला. आणि सर्ट बी काय 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 करताय. तू तोंड फिरव मी बघतो काय करायचं. थांबा थांबा मी काढते.
आता बरं वाटतंय ना? हा चला आपण इथल्या इथे फिरूयात. खरंच हो चालेल.